काय काय झालं होतं? हां, आणि ओके आहेस ना? मीरा, तुझ्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे की मी आज एका संकटाला सामोरं जाणार आहे, पण इथे माझी काय हालत झाली होती तुला काय माहित? आणि यापुढे ना मी तुला असं संकटात सोडून तुझी वाट बघत बसू शकत नाही. मला नाही जमणार आहे ते. तुला सांगितलंय, मला सांग काय चालू आहे. आपण गोष्टींना एकत्र सामोरं जाऊ. मला काहीच झालेलं नाही आणि काही होणारही नाही. मला तुमची साथ आहे. देवी आईचा आशीर्वाद आहे माझ्यावर. मला काही होऊच शकत नाही. अगं पण तू माझ्या नजरेसमोर गायब झाली होती. काय काय झालं? काय होतं? कुठे गेली होतीस तू? हे बघा, आता मी तुम्हाला सगळं नाही सांगू शकत, पण इतकं नक्कीच सांगते की ज्या बाईला दादासाहेबांनी पत्नी मानलं, तुम्ही आई मानलं, ती बाई मनुष्यच नाही. हे शक्य नाही. नीरती देवी इतक्या सहजासहजी प्रसन्न होणार नाही. आपण इतकी वर्ष तप केले, त्याग केला, इतक्या वेदना सहन केल्या, तेव्हा कुठे जाऊन नीरती देवी आपल्यावर प्रसन्न झाली? मार्जरी, तू नीट बघ, कोणीतरी वेगळं असेल. मला संकेत मिळाले. मीराला नीरती देवी प्रसन्न झालीये. कदाचित अंबिका तिच्या सोबत गेली होती म्हणून हे घडतंय. असू शकतं, कारण अंबिकाकडे पंचमहाभूतांची शक्ती आहे. त्या शक्तीचा वापर करून तिने मीराला नक्की मदत केली असणार. पण नीरती देवी मीराला प्रसन्न झाली याने काय फरक पडणार आहे? कारण ती फक्त चिरतारुण्याचा मार्ग सांगू शकते. नीरतीला आपलं सत्य माहितीये. तिने मीराला सांगितलं नसेल कशावरून. तिने जर का सांगितलं असेल ना, तर काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. चांगलंच आहे. आता हे युद्ध लपून छपून नाही, तर उघडपणे लढता येईल. आणि मी त्यासाठी तयार आहे. ताई, एक मोठं कोडं सुटलंय खरं, पण अजून खूप काही शोधायचं बाकी आहे. मनात खूप प्रश्न आहेत. मीरा, या उत्तरांमुळेच ना नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणजे मंजिरी जर मनुष्य नाहीये, तर मग ती नेमकी कोण आहे आणि तिच्यासोबत आपण लढायचं कसं? मनुष्य आणि आत्मा एकत्र आले तरच तिचं खरं रूप समोर येऊ शकतं. पण आपण तर तेच करतोय ना मीरा. आपण एकत्रच लढतोय. बरोबर आहे तुझं. मंजिरी विरुद्धची प्रत्येक लढाई आपण दोघी मिळूनच लढली आहे. आता काय करायचं बाकी आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हळूहळू उमगतंय मला. मीरा, एवढं नक्की की आपण दोघी जर मिळून लढत राहिलो तर आपल्याला फळ नक्कीच मिळेल. होत आहे. मंजिरीची भीतीच ह्याचा पुरावा आहे. ती जितकी अस्वस्थ होते ना, तितकं आपण सत्याच्या जवळ पोहोचतोय. मंजिरीचं खरं रूप आपल्यापासून फार लांब नाही आहे का? की ज्या बाईला दादासाहेबांनी पत्नी मानलं, तुम्ही आई मानलं, ती बाई मनुष्यच नाहीये. मीराला काही मिसअंडरस्टँडिंग तर झाली नसेल ना?
ह्या सगळ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? पण नाही, मीरा असं काहीही बोलणार नाही. तिच्याकडे नक्की काहीतरी प्रूफ असेलच. पण मग मंजिरी जर मनुष्य नाहीये तर ती आहे तरी कोण? आत्मा? नाही नाही नाही, हे कसं शक्य? अथर्व, काय झालं? काही टेन्शन आहे का? मीराच नाही अथर्व, मी समजू शकते. मलाही काळजी वाटते तिची. गेले काही दिवस ना तिचं वागणं खूपच बदललंय. अथर्व, मला काय वाटतं की तू तू तिला एखाद्या सायकॅट्रिक नाही, तसं काही झालं नाहीये. ते रात्री मी कदाचित चुकीच्या पोझिशनमध्ये झोपलो असेन, सो माझी मान दुखतीये. हो का? थांब, मी चेक दे. नाही नाही, म्हणजे इट्स ओके, मी बाम लावलं, आय विल बी फाईन. इट्स ओके. काय आई आहे ना मी तुझी, ऐकायचं माझं. राहू दे, मला गरज अगर इकडे राहू. इथे दुखतंय का? बरं वाटेल आता. आणि अथर्व, हे फक्त चुकीचं झोपल्यामुळे झालेलं नाहीये. ते सतत ते कामासाठी लॅपटॉप समोर बसलेला असतोस ना, म्हणून झाले ते. बाळा, काम करावं पण आरोग्याकडे पण लक्ष द्यावं, नाही का? मी काम करते, थोड्या वेळाने ना तुला शिकवून देते. मला आता या बाईचा स्पर्शही नकोसा वाटतोय. हिच्या डोक्यात आता नक्की काय चालू असेल? काय रे? काय काय झालं? असं उठलास का?